त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला निश्चितच वाईद. वाईद यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपण देखील चांगली अशी कामगिरी केली. वैयक्तिक 57 धावा 58 धावा. ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघाचा अष्टपैलू खेळाडू वाहिद, विनंती असेल आपण जरा लवकर यायचं आहे. उद्धवजी सरकत साहेब आपल्या हातचे यांना मॅन ऑफ द मॅचचं मेडल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे आपण. तर चला जाऊया मैदानाकडे आपण. नक्कीच बघायला गेलं तर दुसरी सेमीफायनल असेल ही डोंगरीपाडा विपक्ष धामणी. दोन्ही संघ जर बघायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबळ म्हणावं लागेल. काय अप्रतिम हे दोन्ही संघ आहेत. खरंच जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल तर या धामणी या संघात बघायला गेलं तर या वर्षामध्ये चांगले असे पारितोषिक आपल्या गावासाठी त्यांनी जमा केलेले आहेत या धामणी संघाने. काय आपलातून खेळी केली. झालेल्या आत्ताच मॅच मध्ये आपण जर बघायला गेलं तर बडगेपाडा या गावावरती देखील एक स्पर्धा आयोजित केलेली. त्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जा मिळवलेला या धामणी संघाने. त्या अगोदर कसारा एकता चॅम्पियन ट्रॉफी इथे देखील रनर अप ठरलेला तो संघ होता धामणी. आता मात्र इथे पुन्हा एकदा पारितोषिकला मानकरी ठरला गेला. परंतु बघूया इथे देखील पहिलं पारितोषिक मारतोय का तो फलंदाज तो संघ. परंतु त्यांना संघ असेल ते डोंगरीपाडा. मॅन ऑफ द मॅचचं मेडल देताना बाई त्यांना चांगली अशी फलंदाजी केली आदरणीय उद्धवजी सरकोत साहेब. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. आपण सांगायला गेलं तर डोंगरीपाडा संघ असेल तो देखील संघ खूपच चांगला असा संघ. पहिला चेंडूवरती चांगला असा फटका सुजवला. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार चौकार. दुसऱ्या चेंडूवरती अपील करताना स्वेअर मारा अशी एक धाब. अशी चुकी करताना गोलंदाज निलेश अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी देखील आपली ओळख निर्माण केली. आखरणी कसारा विभागामध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. त्यानंतर कुठेतरी चुकी करतोय गोलंदाज. स्वेअर मारा केला. या अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 5. पुढील चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू आता गेला. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार चौकार. आपण जर पाहायला गेलो तर नक्कीच कुठेतरी चांगली अशी खेळी करताना फलंदाज होतो पंकज. या फलंदाजाला देखील आपण पाहायला गेलो तो या डीजीपी प्रीमियर लीग मध्ये चांगले असं परफॉर्मन्स केला या फलंदाजाने. आपल्या फलंदाजी मार्क वरती सुद्धा चांगली अशी फलंदाजी करतोय. त्यानंतर येतोय तो गोलंदाजी मार्क वरती चांगली अशी गोलंदाजी करतोय. आता मात्र निलेशांचा तिसरा चेंडू सुद्धा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. कुठेतरी झेल सोडण्यात दरम्यान एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू 10 धाबा. पंकजला जुदान.
पुढील चेंडू निलेश यांचा निकेतन करिता अकोटाचा चेंडू काय फटका सजवलाय काढलाय मॅप शोधलाय गॅप चौकारासाठी चेंडू सीमारेषे पार चौकार आणि 14 धावा षटकातील 5वा चेंडू निलेश टू निकेतन अकुटप्याचा चेंडू चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार नक्कीच बादशाह सारखी फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज निकेतन 2 चेंडू 2 चौकार लगावलेत ज्या शैलीमध्ये उतरलेला पंकज त्यांनी देखील सुरुवात करताना 2 चेंडू 2 चौकार लगावलेले खरं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून निकेतन देखील फलंदाजी करतोय आता मात्र आपण बघायला गेलो तर शेवटचा चेंडू उर्वरित पुन्हा एकदा निकेतन चांगलासा चेंडू हाताळला गेला निर्धाव चेंडू एका षटकाच्या संमतीनंतर बिनबाद 18 सेल डीजे ऑपरेटर आमचे योगेश गायकवाड काय गाणे वाजवतात एकदा सामन्याकडे आपण वळूया बघायला गेलं तर एका षटकीच्या संमतीनंतर बघायला गेलं तर धावसंख्या 18 या आकड्यावरती आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतो तो गोलंदाज विलास वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन उतरतोय तो विलास पायटामृत विकेट मारा करेल विलास आता मात्र त्यांचा सामना करेल तो अष्टपैलू खेळाडू धडाकेबाज फलंदाज पंकज टप्प्याचा चेंडू काय फटका सजवलाय पहिला चेंडूवरती चौकार 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 22 पाहायला गेलं तर 7 चेंडू झालेले आहेत या सामन्यामध्ये 7 चेंडूचा जर का खेळ संपल्यानंतर पाहायला गेलं तर आतापर्यंत 22 धाबा धाव फलकावरती त्यावरती 4 चेंडू आणि 13 धावांवरती खेळतोय तो फलंदाज पंकज चांगलासा फटका तितकी चांगल्याशी झेल म्हणावं लागेल बाद होताना पंकज तिसरा चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार चेंडू निघून जाईल सीमारेषे पार चौकार
डोंगरेपाडा संघाच्या फलंदाजाचा जर विचार करायला गेला तर नक्कीच कुठेतरी पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला. स्ट्राईक एंड वरती आलेला पंकज त्याने देखील चौकार, त्यानंतर आला निकेतन त्याने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार. आता मात्र विजय तो देखील पहिल्या चेंडूवरती चौकारनं स्वागत केलं. पुढील चेंडू टप्प्याचा चेंडू, मोठा प्रयत्न होता पटका सजवण्याचा, परंतु अपयशी ठरला फलंदाज विजय. निर्धाव चेंडू, 4 चेंडू 26 धावा. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने कडून दिलेला चेंडू, शतरक्षक दूरवरतून येताना चांगला असं शतरक्षण म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न होतोय, दुसरी देखील धाव पूर्ण. धावसंख्या 2 या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 28, 5 चेंडू 28 धावा. मोठा झटका लागला तो डोंगरेपाडा या संघाला पंकजच्या रूपाने. मात्र धावसंख्याचं पाहायला गेलं तर आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 28. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू, 2 षटकेच्या समतेनंतर धावसंख्या 28, 1 बाद 28. उतरला तो गोलंदाज निलेश यांचं जर का षटकातील पहिला चेंडू निलेश यांचा, त्यांचा सामना करेल तो निकेतन. पहिला चेंडू रिव्हर्स फटका सजवला, काय फटका सजवला, चेंडू सीमारेषे पार, षटकार. चेंडूवरती स्वागत केलं निलेशचं षटकाराने, काय फटका म्हणावा लागेल. अटेम्प्ट नक्कीच चांगला असा प्रयत्न होता, त्यावरती षटकार लागायला पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आता मात्र फटका फसला, शतरक्षक हजर, चांगल्याशी झेल बाद होता आणि चुकी करताना फलंदाज निकेतन. पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार लगावलेला त्या निकेतन, परंतु चांगला असा चेंडू हाताळला, त्यानंतर बाद करण्यात यश मिळालं. कुठेतरी बाद झाला तो मोठा फलंदाज निकेतन. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 34 या आकड्यावरती, 2 चेंडू आणि 34 धावा. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज निलेश, नेमका फलंदाज त्यांचा सामना करेल परिचित. चेंडू म्हणावं लागेल, त्यावरती 1 धाव पूर्ण, चांगलाच क्षेत्ररक्षण केलं सूरजने. एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 35, 3 चेंडू 35 धावा. षटकातील अजूनही 3 चेंडू उर्वरित. आपण जर का धावसंख्या धावफलकावर बघायला गेलं तर चांगली अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळालं त्या डोंगरेपाडा संघाला, परंतु वारंवार विकेटचं पतन होतंय. पहिला
पंकज बाद होताना त्यानंतर मोठा झटका लागला निकत्यांच्या रूपाने. षटकातील पुढील चेंडू निलेश टू विजय. निर्धाव चेंडू, काय चेंडू हाताळला गेलाय, काय आम्ही सतत पारितोषिकासाठी मानकरी ठरतोय ते दाखवून देतो तो निलेश. कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 18 धावा पूर्ण गोळा केलेल्या त्या डोंगरीपाडा संघाच्या फलंदाजाने. परंतु त्यानंतर बघूया पहिल्याच चेंडूवरती षटकार, त्यानंतर 3 चेंडू फक्त 1च धाव खर्च केली. उलटा चेंडू फटका फसला गेला दूरवरतून. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. संतोष चुकी करतोय तो संतोष. कुठेतरी मोठा झटका बसला असता डोंगरीपाडा संघाला. दरम्यान 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ते 37. काहीतरी आजचा दिवस म्हणावा लागेल त्या विजयचा. आतापर्यंत बघायला गेलं तर अष्टविनायक केडी या संघाने देखील त्यांच्या जवळ जवळ 3 ते 4 कॅचेस सोडल्या होत्या. आता इथून सुद्धा धामणी संघ चुकी करताना त्यानंतर काय अफलातून फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला मैदानामध्ये. शेवटचा चेंडू स्वेअर मारा. अवंतराशी 1 धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 38. 5 चेंडू आणि 38 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघा कसा समाचार घेतोय फलंदाज विजय. शेअर मारा घोषित केला तो पंचाने. लेग पंचाने हाईटचा वाईड घोषित केला. नक्कीच डोक्याच्या वरतून गेलेला हा चेंडू असावा पण बाउन्स. असे दोन्ही आमचे पंच. काय उसळी घेतला चेंडूने. मी म्हणेल तर चांगला असा बाउन्सरचा त्यांचा प्रयत्न होता परंतु ओव्हर बाउन्स झाला तो. फर्स्ट बाउन्स सुद्धा वॉर्निंग दिली ते गोलंदाजाला. पुन्हा एकदा फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक हजर. क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. बाद होतो तो विजय. विपक्ष डोंगरीपाडा. आतापर्यंत पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 39. 13.00 सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्या त्या डोंगरीपाडा या संघाने. परंतु बाद झाले हे 3. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आला तो गोलंदाज कल्पेश. पहिलाच चेंडू त्यावरती चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निलेशच्या. दरम्यान 1 धाव पूर्ण. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला तो स्ट्राईक एंड वरती जातोय तो दीपक.
दीपक देखील विस्फोटक फलंदाज आहे, त्यांच्या सुद्धा बॅट मधून चांगले असे आपल्याला फटके पाहायला मिळाले. तर बघूया सामन्यामध्ये काय करतोय. काल केलं त्याला महत्व नाही, आज काय करणार त्याला खूप महत्व आहे. बघा पुढील चेंडू तो कल्पेशचा फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला, कुठेही मिडल ऑफ द बॅट झालेला नाही. चुकी करता क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषे पार चुकार. नो चेंडू घोषित केला पंचाने भीमरचा. फ्री हिट चेंडू असेल यानंतरचा पुढील चेंडू. पुढील चेंडू कल्पेश. निर्धाव चेंडू. पंच आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो की या अगोदरचा चेंडू फ्री हिट होता, त्यानंतर धामणी या संघाने आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. क्रिकेटचे लाईव्ह सामने पाहण्याकरता आपल्या आवडत्या योगेश टेनिस क्रिकेट या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. चला डिसिजन द्यायचा आहे आपण. क्रिकेटचे लाईव्ह सामने नो चेंडू. नक्कीच जर फ्री हिट चेंडूवरती क्षेत्ररक्षक फलंदाज जर तोच असेल तर क्षेत्ररक्षण चेंज केलं तर त्यानंतर नो चेंडू घोषित केला जाईल. धावसंख्या एकनेवरती धावसंख्या होती ती 46. तसेच खेळाडू कक्षामधून देखील आवाज आला नाही पाहिजे, आपण अपील करू शकता, परंतु आवाज नाही, सर्वजण नाही यायचं. दरम्यान चांगलासा फटका सजवलाय. काय फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. चेंडू आणि 50 धावा. विनंती असेल कृपया प्रेक्षक वर्ग आपण जरा मागे सरकून बसायचं आहे. प्रमाणे षटकातील तिसरा चेंडू खूप महत्वाचा सामना या सेमीफायनल असेल. दुसरी सेमीफायनलची लढत डोंगरपाडा विपक्ष धामणी दोन्ही संघ खूपच नाबाजलेले संघ आहेत. त्यामध्ये चालू असलेला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश. पुढील चेंडू
चांगलासा चेंडू बनावा लागेल त्यावरती एक धाव पूर्ण. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. दुसरी देखील धाव पूर्ण. चांगल्याशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 52. 3 चेंडू 52 धावा. चौथा चेंडू कल्पेशांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो दीपक. निर्धाव चेंडू. काय चेंडू हाताळला. नक्कीच कुठल्याही प्रकारचा उसळी घेतली नाही. ज्या दिशेने चेंडू टप्पा घेतला त्याच दिशेने निघून जातोय. आतापर्यंत बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. या षटकामधील या 4 चेंडूमध्ये धावसंख्या जर पाहायला गेलं तर 52 या आकड्यावरती 3 गडी बाद करण्यात यश मिळालं त्या धामणी संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज कल्पेश दीपक करिता. आता मात्र काय फटका सजवला. लॉंगॉनच्या डोक्यावरती चेंडू निघून जाईल. समालोचन कक्षाला सलामी देताना षटकार. आतापर्यंत पाहायला गेलं तर सर्वात दूरवर मारलेला हा फटका षटकार असेल. डीजे शेवटचा षटक प्रगतीपथावरती संतोष. काय फटकेबाजी करतो तो फलंदाज मैदानाच्या दीपक. धावसंख्या 64 या आकड्यावरती 4 षटके संपल्यानंतर राईट आउट ऑफ द विकेट मारा करल संतोष. चेंडू निर्धाव चेंडू. आदरणीय चंद्रकांतजी निश्चिते साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी डीजीपी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. दुसरा चेंडू संतोष यांचा पुन्हा एकदा परिचित साठी. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. या चेंडू हाताळतो तो गोलंदाज संतोष. कुठेतरी जगडून ठेवलं गेलं. यश मिळालं त्या परिचितला. 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत बघायला गेलं तर या इनिंग मधील अजूनही 4 चेंडू उर्वरित. मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी दीपकला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. अवंतर धावांच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 65. 3 चेंडू 65 धावा. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बघूया कसा करतोय. बघायला गेलं तर या अगोदरच्या 2 चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये जे शेवटच्या 2 चेंडू उर्वरित होते त्यावरती षटकार लगावलेले त्या या फलंदाजाने. पुढील चेंडू टप्प्याचा चेंडू. काय फटका सजवला गेला. कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नाही असला तरी प्रेक्षक राहिला असता कारण या येथील 6 धावा षटकार.
वाजवलं या फटक्यावरती. जगायचे 4च दिवस, तर जगायचे कसे ते दाखवतो तो दीपक. काय आपलाचून फटकेबाजी म्हणावं लागेल. तिसरा बॅक टू बॅक षटकार त्यांच्या बॅट मधून. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा दीपक करता आकुटापदा चेंडू. काय प्रहार केलाय बघूया. चेंडू गगनामध्ये, चेंडू विसरतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार बघायला मिळाल तर दीपकच्या बॅट मधून काय आपला 2 फटकेबाजी बनावं लागेल. 2 षटकार पाहायला गेलं तर एक लॉंग ऑनच्या दिशेने, एक लॉंग ऑफच्या दिशेने, त्यानंतर एक फाईन लेगच्या दिशेने, एक काव कॉर्नर मध्ये. खरोखर अप्रतिम फटकेबाजी बनावं लागेल. शेवटचा चेंडू बघा कसा समाचार घेतोय दीपक. 5वा देखील षटकार मारण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी फटका फसला गेला. निर्धावत चेंडू. या 5 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलकावरती बघायला गेलं तर 77 या आकड्यावरती मोठा डोंगर उभा केला धामणी या संघापुढे. डोंगरीपाडा या संघाने 78 धाबांचा. कारण धामणी या संघामध्ये देखील चांगले असे चंद्रकांतजी नितीन साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण इथे येतो आपला देखील मान सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल सन्मान चिन्ह देऊन आपलं देखील स्वागत केलं जाईल. दीपक तुपंगे यांना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. चला घाई करायची आहे. आणखी आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनल देखील आजच्या दिवसात होणार आहे. त्या कारणास्तव आपण जरा घाई करायची आहे. डोंगरीपाडा संघ मुख्य आयोजक देखील आपण आहात. आपल्याला देखील वेळेचं भान असलं पाहिजे. ओके, जी मागच्या साईडला इनोवा गाडी उभी आहे, कृपया आपण जरा समालोचन कक्षाच्या मागे उभं करायची आहे. ती विनंती असेल, जी इनोवा कार असेल ज्यांची असेल, आपणास विनंती असेल, मान्यवर साहेब असतील, प्रेक्षक साहेब असतील, तसे खेळाडू देखील असतील, विनंती असेल आपल्याला, कारण खेळामध्ये व्यत्यय येतो त्या कारणास्तव. धामणी संघाची सलामीची जोडी मैदानात ट्रॅव्हल होताना निलेश आणि अजय. काय धुमाकूळ घातलं या जोडीने आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर नक्कीच चांगलं असं आपला खेळाचं प्रदर्शन दाखवताना. परंतु या दोन्ही संघाचं जर का आपण बघायला गेलं, विश्लेषण करायला गेलं तर एकता चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील हे संघ समोरासमोर आलेले, परंतु कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला होता तो धामणी या संघाला. गटाची मॅच असेल ती, परंतु जर बघायला गेलं गटामध्ये जरी पराभव त्यांनी स्वीकारला, परंतु रनर अप ठरले आणि डोंगरीपाडा हा संघ कुठल्याही प्रकारचा पारितोषिकाला मानकरी ठरलेला नव्हता. बघायला गेलं तर नक्कीच मॅच जर का दोघांमध्ये रंगत होती, परंतु कुठेतरी पराभवाचा सामना करावा लागला होता धामणी संघाला. आता बघूया त्या पराभवाचा पूर्णपणे चांगल्याशी लढत म्हणावं लागेल. दुसऱ्यांदा होते या वर्षामध्ये या दोन्ही सामन्यामध्ये या संघामध्ये इजी सामना आहे. बघूया
विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांनी त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. प्रेक्षक वर्ग खेळाडू कक्षामध्ये आपण जे आहात तिथे उभे नक्कीच आपल्या साठी देखील इथे प्रेक्षक कक्ष आपण ठेवण्यात आलेला आहे. तर विनंती असेल आपल्याला. दरम्यान पहिलाच चेंडू पंकज सुरुवात करताना त्यांचा सामना करेल तो निलेश. पहिला चेंडू खराब हाताळा गेला. पंचांचा इशारा नो चेंडू त्यावरती मोठा प्रहार षटकार. पहिलाच चेंडू हाताळला वरती नो चेंडू भीमवर घोषित केला होता पंचाने. दरम्यान पुढील चेंडू फ्रीड चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अपयशी ठरला तो फलंदाज निलेश. एक चेंडू आणि 7 धावा. पहिल्या चेंडूवरती चुकी केलेली वॉर्निंग देखील मिळाली असेल त्या गोलंदाजाला. यानंतरचा भीमवर घोषित केला तर या सामन्यामध्ये आपण पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही. बघा पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तो पंकज त्यांचा सामना करताना तो निलेश. खोलवर मारा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न चांगला असा फटका स्टेटच्या दिशेने. दरम्यान एकदा पूर्ण अविनाश चुकी करताना दुसरी ही धाव पूर्ण होताना नक्कीच या 2 धाब्यांच्या मधीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 9. 2 चेंडू आणि 9 धावा. दोन चेंडू आणि 9 धावा. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू निलेश करिता. काय फटका सजवला क्षेत्ररक्षक अविनाश. चांगला असं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. तितकीच चांगली अशी फेकी म्हणावं लागेल. दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू 10 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती येताना तो अजय. अजय देखील चांगला असा फलंदाज. पुढील चेंडू अजय करिता पंकजचा. फुलटा चेंडू चांगलासा फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 14. 4 चेंडू 14 धावा. आतापर्यंत जर बघायला गेलं तर नक्कीच 4 चेंडू मध्ये एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. बघूया कमबॅक करतोय का. 78 धाबांचं मोठं डोंगर आहे परंतु काय फलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत या 4 चेंडूवरती अजय आणि निलेश यांच्या माध्यमातून. 5वा चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पंकज. खोलवर मारा पायांवरती आदळला तो चेंडू. एक बॅचच्या स्वरूपात 1 धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 15. 5 चेंडू आणि 15 धावा. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पंकज टू निलेश. पुढील चेंडू पंकज यांचा निलेश करिता. पुन्हा एकदा लो फुलटाच चेंडू. क्षेत्ररक्षक फार दूरवरतून येताना क्षेत्ररक्षक करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरला. चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार. एका षटकेच्या समाप्तीनंतर जर स्कोर कार्ड बघायला गेलं तर नक्कीच बिनवाद 19 या आकड्यावरती खूप महागडं षटक म्हणावं लागेल ते पंकज यांचा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो निकेतन. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन उतरला मैदानामध्ये तो निकेतन.
राईट मोर विकेट मारा करेल तो निकेतन. पहिलाच चेंडू अजय करिता. बॅटची कडा त्यावरती चुकी होते. ते यष्टीरक्षकाचे विजय यांची जेल सोडली ती विजयने. नॉट आउट पंचांचा इशारा असेल. 2 धाबा. धावफलक 2 वाढते धावफलक होते ते 21. 1 चेंडू आणि 21 धावा. षटकातील पुढील चेंडू. दुसरा चेंडू तो निकेतन यांचा. पुन्हा एकदा अजय करिता. चेंडू हाताळला चांगलाचा क्षेत्ररक्षण. चेंडू फेकी होण्यापूर्वी एक धाव पूर्ण करा. फेकी म्हणावं लागेल ती क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान. ह्या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 22. 2 चेंडू आणि 22 धावा. आतापर्यंत जर बघायला गेलं तर पंकज यांच्या षटकामधील तब्बल 19 धावा जमा करण्यात यश मिळालं. आता मात्र 2 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण करून दिलेली परंतु कुठेतरी गमावली ती विजयने. पुढील चेंडू निकेतन यांचा निलेश करिता. काय फटका म्हणावा लागेल. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. काय आपलातून फटका सजवला निलेशने मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जर बघायला गेलं तर 28 या धावांवरती बिनबाद 28. चौथा चेंडू निकेतन यांचा. चांगलासा फटका अविनाश चेंडूवरती. चांगलासा क्षेत्ररक्षण. तितकी चांगल्याशी फेकी म्हणावं लागेल. दरम्यान या एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 29. 4 चेंडू आणि 29 धावा. पाचवा चेंडू निकेतन यांचा अजय करिता. अजय यांच्या बॅट मधून देखील चांगलासा फटका. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती 30. 5 चेंडू आणि 30 धावा. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित. धावसंख्या जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ झालेला आहे. 30 या आकड्यावरती शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला गेला. 2 षटकाच्या संमतीनंतर जर का आपण बघायला गेलं तर धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे बिनबाद 30.
वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन आला तो सचिन. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 30 या आकड्यावरती आतापर्यंत 15.00च्या सरासरीने धावसंख्या. यानंतर आपल्याला जर का 18 चेंडू मध्ये 48 धावा पूर्ण करायच्या असेल तर नक्कीच 16.00च्या सरासरीने धावा करावा लागतील. पहिला चेंडू सचिन, तो अजय. निर्धाव चेंडू, काय चेंडू हाताळला गेला तो सचिन कडनं. चांगलीशी गोलंदाजी. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल त्या सचिनचा, कारण 2 षटकेमध्ये जर बघायला गेलं तर तब्बल 30 धाबा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण बघूया, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का परिचित. खूप दूरवरतून चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकाच धावावरती समाधान मानतंय. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 31. 2 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंगवरती येताना तो निलेश. बघूया कसा समाचार घेतोय तो सचिनचा. 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही तो अजयला, परंतु बघूया रोखण्यात यश मिळतंय का ते निलेश या फलंदाजाला. सचिन टू निलेश. खोलवर मारा केला त्या सचिनने. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. दुसऱ्या धावेवरती धोक्याची घंटा वाजवू शकली असते, परंतु 2 धावा पूर्ण. काय फेकी म्हणावं लागेल निकेतनची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 33. 3 चेंडू आणि 33 धावा. षटकातील पुढील चेंडू सचिन टू निलेश. फुलटा चेंडू, मोठा प्रहार, चेंडू निघून गेला सीमारेषे पार. षटकार. चेंडू असेल कमरेच्या वरतून मारलेला हा फटका. 9 चेंडू. हरीश गरात थर्ड अंपायर विवर घोषित केला. या पुढील चेंडूवरती फ्री हिट असेल. धावसंख्या जर पाहायला गेलं तर नक्कीच 40 या आकड्यावरती 3 चेंडू आणि 40 धावा. षटकातील पुढील चेंडू फ्री हिट असेल निलेश करिता. 4था चेंडू सचिन यांचा. अजूनही 38 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. काय पाठलाग करतोय धामणे संघ. खरोखर पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, कारण हा चेंडू होता फ्री हिट. एक धाव पूर्ण. दुसरी देखील धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 42. 4 चेंडू आणि 42 धावा. खराबपैकी म्हणावं लागेल ती निकेतन यांची. जर गोलंदाजी एंड करणं आपण थ्रो केला असता तर नक्कीच हा धावबाद होऊ शकला असता. अजय. 4 चेंडू आणि 42 धावा. काय सामना रंगतोय सेमीफायनलचा. आजच्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनल असेल. 5वा चेंडू. धावसंख्या पाहायला गेलं तर 42 या आकड्यावरती. निर्धाव चेंडू. चक्री फटका मारण्याचा प्रयत्न होत होता फलंदाज निलेशचा. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 42 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. 13 चेंडू आणि 36 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
आता मात्र 12 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. 18.00च्या सरासरीने धावसंख्या जमा करावं लागतील. त्याचपूर्वी पुन्हा एकदा आपण संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटर योगेश भाऊ यांना. त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा निलेशकडे वळूया. काय आपल्यातून फटकेबाजी केली नक्कीच. या अगोदरच्या 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले, निर्धाव गेले त्या निलेशला. 13 चेंडू आणि 30 धाब्यांवरती खेळतो तो निलेश. अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा आकडे बाद करण्यात यश मिळालं नाही. पहिलाच चेंडू, खूप टप्प्याचा चेंडू, चांगलासा चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडू. 11 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. 11 चेंडू 36 धाबा. चित यष्ट उद्ध्वस्त केले त्या अजयच्या. काय चेंडू तळा गेल्या बाद. आता मात्र त्यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आला तो देखील विस्फोटक फलंदाज गणेश. 10 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज. षटकातील पुढील चेंडू फसला गेला. शतरक्षक हजार. चांगल्याशी झेल बाद होतो तो गणेश. बॅक टू द पवेलियन गणेश. दोन विकेट घेतले ते निकेतनने. काय गोलंदाजी म्हणावं लागेल, काय कमबॅक म्हणावं लागेल. कुठेतरी वाटत होती सलामीची जोडी आपल्या संघाला विजय मिळवून देईल, परंतु त्यानंतर गोलंदाज झाला तो निकेतन. या अगोदरच्या चेंडूवरती नक्कीच यष्ट उद्ध्वस्त केल्या. त्यानंतर बाद करण्यात यश मिळालं गणेश यांना. 2 चेंडू 2 विकेट बाद केले. 4था चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज तो निकेतन. बघूया विकेटची हॅट्रिक करतोय का. चांगलासा फटका तिथे सचिन क्षेत्ररक्षक. चांगलास क्षेत्ररक्षण केलं. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 43. 4 चेंडू आणि 43 धाबा. त्याचं पाहायला गेलं तर समीकरणामध्ये फार बदल झालेला आहे. 8 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. स्ट्राईक वरती येतो विस्फोटक फलंदाज निलेश. 8 चेंडू 35 धाब्यांची गरज. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतोय सचिन. सेल सोडले ते सचिनने. 2 धाबा पूर्ण. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 45. 7 चेंडू 33 धाब्यांची गरज. बघूया काय होतं या चेंडूवरती. नक्कीच जर का मोठा फटका लगावला त्या निलेशने तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये अवघ्या 27 धाबा करायच्या असतील. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. काय फटका सजवलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू सीमारेषे पार. षटकार.
आणि 27 धाब्यांची गरज. धावसंख्या पाहायला गेलं तर 51 या आकड्यावरती. हो, 6 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन आला तो परिचित. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येतो. तसेच आमच्या डिजिटल ऑपरेटर यांना देखील विनंती असेल की आपण चांगले असे गाणे वाजवायचे आहेत, कारण इथे डान्सर आलेला आहे तो रवी पवार. वैयक्तिक पहिले सांघिक 5वं षटक घेऊन येला तो मैदानामध्ये तो परिचित. 6 चेंडू 27 धावांची गरज. पहिला चेंडू सूरज करिता. काय फटका म्हणावा लागेल. कोटाबाजा चेंडू, त्यावरती मोठा प्रहार चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार. धाब्यांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज होती. कुठेतरी पहिल्याच चेंडूवरती चौकार लागावला. काय फटका म्हणावा लागेल. आता मात्र 5 चेंडू 23 धाब्यांची गरज. कुठेतरी पाठला करत होते ते 78 धाबांचा नेऊन टेपले ते 5 चेंडू आणि 23 धाब्यांवरती. काय आपल्यातून फलंदाजी म्हणावं लागेल. जोही फलंदाज मैदानात तो मोठे प्रहार करतोय. आतापर्यंत जर बघायला गेलं तर निलेश यांच्या फलंदाजीचं काय आक्रमण पवित्रेत उतरला तो निलेश. मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्यांना साथ देताना तो सूरज. बॅटची कडा, चांगला असं शतरक्षण बाद करण्यात यश मिळतंय का, परंतु नाही. दोन्हीही फलंदाज एकाच दिशेने होते, त्या कारणास्तव बाद दिला जाणार नाही. नक्कीच खाली चेंडू फेकला गेला असता तर ही धाव वाचली गेली असती. षटकातील पुढे चेंडू. 4 चेंडू 22 धाब्यांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो तो फलंदाज निलेश. आता मात्र 3 चेंडू 22 धाब्यांची गरज. काय फलंदाजी करत. या चेंडूवरती जर का षटकार लागवला असता तर मॅच मध्ये जिवंत असतो, परंतु आता मात्र 3 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. कुठेतरी 9 चेंडू आपल्याला विजय करण्यात यश मिळेल. बघूया पुढील काय होते. परंतु परिचित हा चांगलासा गोलंदाज म्हणून मानला जातो. पुन्हा एकदा चांगलासा फटका सजवला गेला. चेंडू सीमारेषे पार. चौकार. किशोर भाऊ घरात, किशोरजी घरात साहेब आपण इथे आला तर आपल्याला देखील विनंती असेल, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 2 चेंडू 18 धाब्यांची गरज. काय होतंय बघूया. 2 चेंडू आणि 18 धाबा. रवी पवार, काय डान्स करता तुम्ही, अप्रतिम. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगलासा फटका सजवला. आपलातून फलंदाजी केली या निलेशने. आतापर्यंत बघायला गेलं तर 18 चेंडू 48 धावांवरती नाबाद खेळ करतो. अठ्ठेचाळीस धावांवरती नाबाद. 18 चेंडू 48 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या शिल्लक त्या 12 धावा. तसेच आदरणीय संजयजी वाडविदे साहेब हे देखील इथे उपस्थित झालेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण
कामगार सेना प्रदेश कार्यकारिणी आहे ते दरम्यान शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटका. आता मात्र स्टेटच्या दिशेने सचिन बाद होतो 48 धावांवरती निलेश. खरोखर कुठेतरी पराजित ठरला तो धामणे संघ, परंतु या फलंदाजाने आपलं मन जिंकलं. काय आपलं फलंदाजी केली, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. खरोखर खूप सुंदर अशी फलंदाजी केली.